ही मदरबोर्ड आहे H61चा. हे ॲडिओ आउटपुट आहे, ही इनपुट आहे. हे माईकसाठी असते. हे USB लॅन आहे. हे दोन 3.0चे पोर्ट आहेत. हे USBचे. हे 2.0चे आहेत. हे VJ पोर्ट आहे पुढचा. हा HDMI पोर्ट आहे. हा HDMI म्हणजे डायरेक्ट कनेक्ट बी करू शकता आपण, टी व्हीला पण कनेक्ट करू शकता आणि मॉनिटरला पण कनेक्ट करू शकता. VJ आणि HDMI हे दोन्ही पण. परत ही दोन USB पोर्ट आहेत. हे असा मदरबोर्ड असतोय, बरोबर आहे की नाही. आता हे SATA पोर्ट आहेत. इथं दोन आहेत, इथं दोन आहेत. हे 4 पोर्ट झाले. हे प्रोसेसरचा पॉईंट आहे, म्हणजे प्रोसेसर इथं बसत असते. ह्याच्यावर पेस्ट लावून मग आपणाला असला फॅन इथं बसवावं लागत. हा फॅन बसवल्यानंतर हे प्रोसेसर थंड करत असते. ही रॅम दिसली का, हे DDR3ची रॅम आहे. त्याला 2 स्लॉट असते. हे बोर्ड काय करायचं, कॅबिनेटमध्ये आपण असेंबल करायचं. ह्याच्यावर प्रोसेसर ठेवून ह्याला SATA केबल लावायचं. परत पॉवर केबल लावायचं. इथं पॉवर स्लॉट आहे, ह्याला पॉवर स्लॉट लावायचं. हे प्रोसेसरचा स्लॉट आहे इथला. हे फॅन थंड मदरबोर्ड थंड करण्यासाठी असते हा. आणि हे बोर्डला पूर्ण करंट सप्लाय करण्यासाठी राहते. ही इथून बसला आपण ह्याच्यात विंडोज कसं इन्स्टॉल करतो, आपण मदरबोर्डमध्ये किंवा रॅममध्ये इन्स्टॉल करत नाही. आपण इन्स्टॉलेशन करतो हे हार्ड डिस्कमध्ये किंवा SSDमध्ये, बरोबर आहे. हे आपण काय करतो, कॅबिनेटमध्ये इन्स्टॉल करतो. ह्याची एक पाठीमागची जी बोर्डची पट्टी असते, ही अशी पट्टी असते. तो काही अशी पट्टी असते, ही पूर्ण काळी दिसाली का, अशी काळी पट्टी असते. ही काळी पट्टी त्या मदरबोर्डला आपल्याला लावायची असते. आणि हे परत तिथे लावून तो काही इथे स्लॉट असते, हे बारीक बारीक स्क्रूचे, हे स्क्रूचे स्लॉट लावायचे असते. 4 साईडला 4 असते. 1 2 3 4. हे फॅनचे होल आहेत. हे लावून इन्स्टॉलेशन करायचं. मशीनला लावायचं, कॅबिनेटला आपण लावलं की हे मॉनिटरला केबल लावायचं. USB कीबोर्ड माऊस लावायचं. VJ केबल लावायचं. परत ह्याच्यावरती जी कॅबिनेटला जी SMP येते, त्या SMPSमध्ये पॉवर केबल, ही पॉवर केबल लावून इन्स्टॉलेशन करायचं. हे नवीन इन्स्टॉलेशनला काय नाही अवघड काय राहत नाही, सोपं असते.